जय हिंद सर्व मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, एमपीसी मराठी ऑलराऊंडर चॅनलला आपलं स्वागत आहे। पोलीस भरतीचं अनेक ठिकाणचं त्या ठिकाणी ग्राउंड संपलेलं आहे, मैदानी चाचणी झालेली आणि त्यात कट ऑफ जाहीर झालेला आहे। मागच्या वेळेस मुंबई पोलीसचं हायेस्ट त्या ठिकाणी कट ऑफ होतं 40 मार्क ओपन वाल्यांचं। या ठिकाणी तुमचं कट ऑफ वाढलेलं आहे। पाऊस आहे, अनेक अडचणी आहेत, पावसात मुलांनी ग्राउंड दिलेलं आहे, हे असताना त्या ठिकाणी कट ऑफ वाढलेला आहे मित्रांनो। म्हणजे तुमची त्या ठिकाणी मेहनत खूप मोठ्या प्रमाणात ओपनचा कट ऑफ वाढलेला आहे। एकतर कास्टचं कट ऑफ मागच्या वेळेस जे आहे त्याप्रमाणे आहे, परंतु काही कास्ट असे आहेत त्यांचे कट ऑफ कमी लागले। तर सविस्तर आपण पाहूया। पाहण्याअगोदर चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। दुसरी गोष्ट, 7 जुलैला तुमचं त्या ठिकाणी लेखी परीक्षा आहे, ती जी आपण या चॅनलतून संपूर्ण लेख घेणार आहोत। 100 पैकी साधारणतः 95-90च्या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे येणार ते पाहणार आहोत। तर आज तुम्ही पाहिलं तर वर्धा जिल्ह्याचं कट ऑफ जाहीर झालेलं आहे ग्राउंडचं। तर ओपनचं वर्धा जिल्ह्याचं कट ऑफ 43 मार्कापर्यंत लागलेलं आहे आणि सर्वात खाली जर म्हटलं तुम्ही तर ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीचं 26 मार्काला कट ऑफ लागलेला आहे। ओपनचं 43 मार्क, एससीबीसी प्लसमध्ये एससीबीसी सुद्धा 26लाच लागलाय, ईडब्ल्यूएस सुद्धा त्या ठिकाणी 26 मार्कलाच लागलेलं आहे। असं दोन दोन अंकी बघा, 26 त्याच्यानंतर पाहिलं तर 38 मार्क विजयवाल्यांचं 38ला लागलेलं आहे आणि ओबीसी वाल्यांचं विजयवाल्यांचं आणि ओबीसी वाल्यांचं 36 मार्काला, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी 26 मार्क, ओबीसी 36 मार्क आणि विजय सुद्धा 36 मार्क आहे। तसंच एनटीसीचं सुद्धा 37 मार्काला कट ऑफ जाहीर झालेला आहे आणि एसटीचं सुद्धा 37 मार्काला कट ऑफ जाहीर झाले। एनटीपीचं थोडंसं यापेक्षा 1 मार्काने हायेस्ट, म्हणजे एनटीपी वाल्याचं 38 मार्काला तुमचं कट ऑफ जाहीर झाले। एसटी वाल्याचं यापेक्षा 1 मार्काने कमी, म्हणजे 37 मार्क। म्हणजे टोटल एकंदरीत पाहिलं तुमचं तर ओपनचं मेरिट 43 मार्क गेलेलं आहे आणि लोएस्ट पाहिलं तर एससीबीसी प्लस त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस दोघांचं लोएस्ट 26 मार्काला कट ऑफ आलेलं आहे। आजपर्यंत सर्वात कमी कट ऑफ आलेलं, ठीक आहे। याच प्रकारे तुम्हाला संपूर्ण पोलीस भरतीचं मार्गदर्शन याच चॅनलवर केलं जाणार आहे। वारंवार जे काही कट ऑफ आलेलं आहे त्याचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन। दुसरी 7 जुलैला तुमची जी लेखी परीक्षा आहे त्याचं संपूर्ण लेखी परीक्षा आज आपलं 9 वाजता रात्री लेक्चर आहे, सर्वजण जॉईन करा। तुमचे मागचे पीवायक्यू त्याचबरोबर त्याचं विश्लेषण अतिशय महत्त्वाचं आणि जास्तीत जास्त आतापर्यंत कुठल्या प्रश्नाला भर दिलेला आहे, कशा प्रकारे क्वेश्चन विचारले ते सविस्तर आपण घेणार। ओके, चला, माहिती दिलेली आवडली असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ग्राउंड जे तुमचं एवढ्या अडचणीत तुम्ही घेतलेलं आहे, ज्यांचं कट ऑफ त्या ठिकाणी जाहीर झाले, कट ऑफमध्ये बसलेलं आहे, त्यांच्यासाठी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लेखी परीक्षेसाठी। ज्यांचं नाही झालं निराश होऊ नका, इतर अजून तुमचं ग्राउंड बाकी ते संपूर्ण व्यवस्थित ताकदीने द्या। आणि पुन्हा जसं महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांनी अजून 9000 जागाची आमची भरती आहे आज सुद्धा जाहीर केलेला आहे। ओके, चलो, वेलकम सर्वांना।